सुरगाणा तालुक्यातील डोल्हारा ते खुंटविहीर रस्त्याने खैर लाकडाची अवैधरित्या तस्कर होणार असल्याची गुप्त बातमी वन अधिकाऱ्यांना कळताच तात्काळ त्यांनी एक टीम तयार करून सदर भागात गस्तीकरिता रवाना केली। सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास खुंटविहीर रस्त्याने डोल्हाराकडे एक 4 चाकी स्कॉर्पिओ वाहन येताना दिसले। वन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवले असता त्यातील 3 इसम वाहन सोडून जंगल भागात पळताना दिसले। वन अधिकाऱ्यांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करीत वाहन चालक नवनीत मोतीराम बंगाळ यास पकडले। यामध्ये वाहन GJ5CB 6417 यामध्ये खैरनग 10 सह आरोपीस ताब्यात घेतले। तसेच सदर खैर लाकूड वाहतूक करून घेणे कामी दुचाकी MH15JG 8316 वरून पेट्रोलिंग करीत असताना महेश किसन चौधरी राहणार बोरचोंड व बंधन देवेंद्र चौधरी राहणार बोरचोंड यास वाहनासह तपास कामी ताब्यात घेतले। कारवाईत 3 आरोपी नवनीत मोतीराम बंगाळ राहणार बंगळपाळा, महेश किसन चौधरी राहणार बोरचोंड, बंधन देवेंद्र चौधरी राहणार बोरचोंड यांना दिनांक 25 ला सुरगाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 जून पर्यंत आरोपींना फॉरेस्ट कस्टडी दिली आहे। कारवाईत 4 चाकी वाहन, एक दुचाकी, खैराचे 10 नग असा एकूण जवळपास 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक उमेश वाघ, फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल खर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरगाणा विजय वेलकर, वनपाल हेमराज महाले, सावळीराम गायकवाड, सुभाष बुहोळे, वनरक्षक गणेश वाघ, तुकाराम चौधरी, भटू बागुल, हरी गायकवाड, शांताराम बर्डे, अरुण मेघा, योगेश गांगुर्डे, लक्ष्मण देशमुख आदींनी परिश्रम घेतले। जनमत लाईव्ह न्यूज साठी बोरगाव मधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।